राज्य सरकारनं शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा दिलाय। पीक विमा योजनेमधून शेतकऱ्यांना भरपाई मंजूर केली आहे। पात्र विमा लाभार्थ्यांना भरपाई मंजूर केली आहे। नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक मदत त्यामुळे मिळणार आहे। नुकसानापोटी पात्र विमा लाभार्थ्यांना 1219 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे। प्रामुख्याने सोयाबीन पिकाच्या नुकसानापोटी मदत मंजूर झाली आहे। नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजची बातमी ऐकून 100% अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलणार आहे। कारण पीक विम्याची वाट पाहणाऱ्या लाखो शेतकऱ्यांसाठी अखेर सरकारकडून मोठी अपडेट आली। सरकारने पीक विमा वाटपाबद्दल अत्यंत मोठा महत्त्वाचा निर्णय मंजूर केला आणि आता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट डायरेक्ट रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झाली असल्याचं बोलले जात आहे। आता खरीप हंगामात नुकसान सहन केलेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक बातमी समोर आली। पण इथेच एक मोठी माहिती सुद्धा समोर आलेली आहे, सरकारने दिलेली आहे, ती सुद्धा तुम्ही लक्षात घ्या। अनेक महिन्यांपासून पीक विम्याची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांची अखेर प्रतीक्षा संपली। मुख्यमंत्री यांच्या आदेशानंतर पीक विमा वितरणाला गती मिळाली आणि संबंधित यंत्रणा अतिशय तातडीने निधी वितरण करण्याचे आदेश त्यांना देण्यात आलेले आहेत। बियाणं, खतं आणि औषधांच्या वाढत्या खर्चामुळे अनेक शेतकरी अडचणीत सापडले होते। शेतकऱ्यांना या मदतीचा, पीक विम्याच्या मदतीचा आता मोठा आधार भेटणार आहे। मात्र पुढची माहिती आणखी महत्त्वाची आहे। आता सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे की नेमक्या कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार? तर ज्या शेतकरी बांधवांना PM किसान योजना अंतर्गत लाभ मिळत आहे अशा अनेक पात्र लाभार्थ्यांना पीक विम्याची रक्कमसुद्धा भेटणार आहे। आता सरकारच्या निर्णयाप्रमाणे पात्र शेतकऱ्यांना हेक्टरी 32,000 रुपये इतका पीक विमा आपल्या महाराष्ट्र सरकारने मंजूर केला आणि त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबांना, म्हणजे शेतकऱ्यांच्या कुटुंबांना यामुळे मोठा दिलासा, आधार भेटेल। आता यासोबतच आधार लिंक, बँक खात्याची तपासणी आणि इतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता असलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा करायला प्राधान्य देण्यात येईल। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही आपलं बँक खातं आणि आवश्यक नोंदी एकदा नक्की तपासून घेणं गरजेचं आहे। कारण सरकारने निधी वितरणासाठी हिरवा कंदील दिला आणि आता लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। सध्या राज्यातील शेतकरी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण तयार झालंय। अनेक कर्जबाजारी आणि आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मदतीचा मोठा आधार आपल्या महाराष्ट्र सरकारकडून आला। पण तुमच्या जिल्ह्यातील लाभार्थी यादी आणि खात्यात रक्कम जमा होण्याची माहिती यासाठी तुम्हाला आधी माहीत करून घ्यावी लागेल। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर शेतकरी बांधवांनो, ही बातमी तुम्ही लक्ष देऊ नये का? कारण गेल्या 2 ते 3 वर्षांपासून ज्याची हजारो शेतकरी आतुरतेने वाट बघत होते, त्या पीक विमा वितरणाला अखेर मोठी मंजुरी मिळाली। अनेक शेतकऱ्यांना सलग काही वर्षे विम्याचा लाभ मिळाला नव्हता। बरेच वर्ष शेतकरी विम्याची वाट बघत होते। पण आता आपल्या राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांनी सुद्धा निधी वाटपाचा मोठा निर्णय घेतला। त्यामुळे पीक विम्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झालेला आहे। मात्र इथेच एक अत्यंत महत्त्वाची माहिती सुद्धा पुढे आली। सरकारने निधी मंजूर केला असला तरीसुद्धा वितरणाची प्रक्रिया DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या पद्धतीने सुरू झाली। आता याच कारणामुळे एकाच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी घाबरून जायचं काही कारण नाही, कारण सरकारने टप्प्याटप्प्याने निधी वितरणाचा निर्णय लागू केलेला आहे। आता खरी मोठी अपडेट आहे का? पहिल्या टप्प्यासाठी राज्यातील तब्बल 14 जिल्ह्यांची निवड निश्चित झाली। या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात सगळ्यात आधी पीक विम्याची रक्कम जमा होणार। त्यामुळे तुमचा जिल्हा या पहिल्या यादीत आहे का हे जाणून घेणं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। कारण पहिल्या टप्प्यात नाव असेल तरच रक्कम खात्यात जमा होणार। यासाठी सरकारने तब्बल 16,000 कोटी रुपयांचा निधी बँकांकडे वर्ग केला। एवढ्या मोठ्या निधीमुळे लाखो शेतकरी कुटुंबांना याचा 100% दिलासा मिळणार आहे। खरीप हंगामातील नुकसान, अतिवृष्टीमुळे झालेलं आर्थिक संकट आणि वाढलेला शेतीचा खर्च लक्षात घेऊन निधी मंजूर करण्यात आला। पण अजून एक मोठी माहिती पुढे आहे का? या वितरणामध्ये फक्त चालू वर्षाचा विमा नाही, तर 2022 ते 2024 या कालावधीत रखडलेले पीक विमा दावे आणि सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीची मदत एकत्रितपणे दिली जाणार आहे। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच वेळी मोठी रक्कम जमा होणार। यामुळे खतं, बियाणं, औषधं आणि इतर शेती खर्च भागवण्यासाठी
शेतकऱ्यांना 100% मोठा आधार मिळेल. आता PM किसान लाभार्थ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर आली. ज्या जवळपास 75 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यात PM किसान योजनेचा 22वा हप्ता जमा झाला होता, त्या लाभार्थ्यांची माहिती देखील तपासणीसाठी वापरण्यात आलेली आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया आता अधिक वेगाने सुरू झाली. आधार लिंक, बँक खातं आणि आवश्यक नोंदी पूर्ण असतील तर तुमचा लाभ मिळण्याचा मार्ग अधिक सोपा होईल. तर शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या जिल्ह्याचं नाव पहिल्या यादीत आहे का आणि खात्यात पैसे कधी जमा होणार याची संपूर्ण डिटेल माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही सुद्धा पीक विम्याची वाट बघत असाल तर कमेंटमध्ये आम्हाला पीक विमा जमा करा असं नक्की लिहा. तर शेतकरी बांधवांनो, अखेर तो क्षण जवळ आला ज्याची राज्यातील लाखो शेतकरी अनेक दिवसांपासून वाट बघत होते. पीक विमा वितरणाबद्दल सरकारने अतिशय मोठा निर्णय लागू केला आणि त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये अक्षरशः आनंदाला उधाण आलंय. नुकसान झालेल्या पिकांसाठी मदतीची अपेक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना आता दिलासा नक्कीच भेटणार आहे. पण पुढची माहिती आणखी महत्त्वाची. सर्वात आधी आता पात्र शेतकऱ्यांची यादी तयार झाली आहे. कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा होणार आणि कोणत्या लाभार्थ्यांना प्राधान्य मिळणार याची अंतिम यादी बँकांकडे पाठवण्यात आली. त्यामुळे आता कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण झाली असून प्रत्यक्ष निधी वितरणाचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. मात्र या यादीत तुमचं नाव आहे का हे तुम्ही जाणून घेणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं इम्पॉर्टंट आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तांत्रिक अडचणी आणि बँकिंग प्रक्रियेतील अडथळ्यांमुळे पीक विम्याचे पैसे थांबले होते. त्यामुळे अनेक शेतकरी चिंतेत होते. पण आता मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर हा मोठा अडथळा सुद्धा दूर झाला आणि निधी वितरणाला अंतिम मंजुरी मिळाली. त्यामुळे रखडलेले हजारो दावे आता निकाली निघणार. यासोबतच आणखी एक महत्त्वाची मोठी खुशखबर आली. कृषी विभागाकडे ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या होत्या, काहींना अपेक्षेपेक्षा कमी पीक विमा मिळाला आहे, अशा प्रकरणांची पुन्हा तपासणी करण्यात आली. त्यानंतर पात्र लाभार्थ्यांना वाढीव रक्कम देण्याचा निर्णय लागू करण्यात आला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात अतिरिक्त निधीसुद्धा आता जमा होईल. आता वितरणाबद्दल सर्वात मोठी अपडेट आहे का? प्रशासनाने लाभार्थी यादी बँकांकडे सुपूर्द केली असून आज दुपारपासून निधी वितरणाची प्रक्रिया सुरूसुद्धा झालेली आहे. काही भागांमध्ये सकाळपासूनच शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे ज्यांचे बँक खातं, आधार लिंक आणि आवश्यक पडताळणी म्हणजे तपासणी केलेली आहे असे शेतकरी, त्यांनी खात्याची माहिती एकदा नक्की तपासून घेणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे. विशेष म्हणजे मागील 3 वर्षांमध्ये ज्यांनी किमान एकदा तरी पीक विमा भरला होता पण त्यांना अद्याप लाभ मिळाला नव्हता, अशा पात्र शेतकऱ्यांचाही या यादीमध्ये समावेश करण्यात आला. त्यामुळे अनेक रखडलेल्या प्रकरणांना आता 100% न्याय भेटणार आहे. खरीप हंगामातील नुकसान आणि वाढलेला शेतीचा खर्च लक्षात घेऊन हा निर्णय राबवण्यात आला. या संपूर्ण वितरणासाठी केंद्र सरकारने राज्याला तब्बल 8,900 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी देखील मंजूर केला. त्यामुळे निधी अभावी जी प्रकरणं अडकलेली होती ती प्रकरणं आता मार्गी लागतील. एवढ्या मोठ्या निधीमुळे शेतकरी कुटुंबांना 100% मोठा आर्थिक आधार मिळेल. पण इथेच बातमी संपत नाही. सरकारने पहिल्या टप्प्यानंतर दुसरा आणि तिसरा टप्पा देखील लागू करण्याचा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यामुळे उर्वरित पात्र शेतकऱ्यांना सुद्धा टप्प्याटप्प्याने लाभ मिळेल. आता सध्या पहिल्या टप्प्यासाठी निवड झालेल्या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात सगळ्यात आधी पीक विम्याची रक्कम जमा होणार. त्यामुळे तुमचा जिल्हा या यादीमध्ये आहे का हे जाणून घेणं, माहीत करून घेणं तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. तर शेतकरी बांधवांनो, आता पुढच्या भागात आपण 14 जिल्ह्यांची संपूर्ण यादी पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुमच्या मते पीक विम्याचे पैसे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर जमा व्हावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर तसं कमेंटमध्ये नक्की लिहा. अखेर सरकारने मोठा निर्णय लागू केला आणि पीक विमा वितरणासाठी पहिली यादी जाहीर केली. अनेक दिवसांपासून शेतकरी ज्या अपडेटची वाट बघत होते ती आता प्रत्यक्षात आलेली आहे. सरकारने एकूण 3 स्वतंत्र याद्या तयार केल्या असून पहिल्या टप्प्यातील लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली. पण इथेच एक अत्यंत महत्त्वाची माहिती. आज राज्यातील निवड झालेल्या 14 जिल्ह्यांमध्ये सगळ्यात आधी पीक विमा वितरण सुरू झालं. कारण संपूर्ण निधी DBTच्या पद्धतीने थेट खात्यात जमा केला जात आहे. DBT प्रक्रियेला तांत्रिक मर्यादा असल्यामुळे एकाच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करणं शक्य होत नाही. त्यामुळे सरकारने टप्प्याटप्प्याने निधी वाटपाचा निर्णय लागू केला. आता उर्वरित जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी देखील मोठी खुशखबर आली.
पहिल्या टप्प्यानंतर लगेचच दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील वितरणाची प्रक्रिया सुरू होणार. त्यामुळे ज्या जिल्ह्यांचा समावेश पहिल्या यादीत नाही त्यांना सुद्धा पुढील काही दिवसात लाभ नक्कीच मिळेल. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याने टेन्शन घ्यायची गरज नाही, चिंता करायची गरज नाही, कारण निधी वितरणाची संपूर्ण योजना तयार झालेली आहे. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट आदेश दिल्यानंतर तांत्रिक अडथळे दूर करण्यात आले. अनेक लाभार्थ्यांची ई-KYC, आधार पडताळणी, बँक खातं लिंकिंग आणि NPCI मॅपिंग अपूर्ण असल्यामुळे त्यांचा निधी अडकला होता. पण आता या प्रक्रियांना गती देण्यात आली आणि पात्र लाभार्थ्यांसाठी मार्ग पूर्णपणे खुला झाला. त्यामुळे हजारो रखडलेली प्रकरणे आता निकाली निघत आहेत. सरकारने यावेळेस वितरण प्रक्रियेमध्ये विशेष करून पारदर्शकता लागू केली. ज्या शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष पीक विमा नुकसान नोंदवलेलं होतं, ज्या लाभार्थ्यांची कागदपत्रे पूर्ण आहेत आणि जे सर्व सरकारी अटींमध्ये पात्र ठरलेले आहेत, अशा शेतकऱ्यांची स्वतंत्र यादी तयार करण्यात आली. आता निधी थेट गरजू आणि पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचणार. ही माहिती प्रत्येक शेतकऱ्याने लक्षात ठेवणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आता अतिशय मोठी अपडेटसुद्धा ऐकून घ्या. पहिल्या टप्प्यातील 14 जिल्ह्यांमध्ये पात्र शेतकऱ्यांच्या मोबाईलवर लवकरच पीक विमा जमा झाल्याचा संदेश दिसायला सुरुवात होईल. काही लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्याची प्रक्रिया आधीच सुरू झालेली आहे. त्यामुळे बँक खात्याशी जोडलेला तुमचा मोबाईल नंबर सुरू ठेवा आणि तुम्ही तुमचं बँक खातं तपासत राहा. आता विशेष म्हणजे काही पात्र शेतकऱ्यांना 32,000 रुपयापर्यंतचा पीक विमा मंजूर करण्यात आला. त्यामुळे खरीप हंगामातील नुकसान, बियाणं, खतं आणि औषधांच्या वाढत्या खर्चामुळे अडचणीत आलेल्या शेतकरी बांधवांना मोठा आर्थिक आधार मिळेल. आता सर्वात महत्त्वाचा भाग पुढे आहे. सरकारने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत तुमचा जिल्हा आहे का? कारण ज्या जिल्ह्यांचा समावेश या टप्प्यात करण्यात आला त्या लाभार्थ्यांच्या खात्यात सगळ्यात आधी निधी जमा होणार. त्यामुळे आता तुम्ही पुढचे ते 14 जिल्हे कोणते आहेत याची संपूर्ण यादी नीट पहा. ही माहिती तुम्ही बिलकुल चुकवू नका, कारण पुढील काही मिनिटांमध्ये तुमच्या खात्यात पैसे येणार का नाही याचं उत्तर तुम्हाला याच यादीमध्ये भेटणार आहे. शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यांची यादी पाहण्यापूर्वी सरकारने लागू केलेल्या काही महत्त्वाच्या अटीसुद्धा जाणून घ्या. कारण अनेक वेळा निधी मंजूर होतो पण काही तांत्रिक कारणांमुळे रक्कम खात्यात जमा होत नाही. त्यामुळे ही माहिती प्रत्येक शेतकऱ्याने काळजीपूर्वक ऐकणं इम्पॉर्टंट आहे, कारण पुढची माहिती तुमच्या लाभाशी थेट संबंधित आहे. सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे ई-KYC आणि त्याच्यानंतर आहे आधार लिंकिंग. अजूनही अनेक शेतकरी बांधवांनी आपली ई-KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही किंवा आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक केलेलं नाही. अशा परिस्थितीत मंजूर झालेली रक्कम देखील खात्यात जमा व्हायला अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शासनाने विशेष मोहीम राबवून सर्व लाभार्थ्यांना ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचं आवाहन केलं. ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांना या तांत्रिक प्रक्रियेची बिलकुल माहिती नव्हती. त्यामुळे अनेक जण तपासणीमध्ये अडकले होते. पण आता शासनाने स्पष्ट सूचना दिल्या असून पात्र लाभार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन करावा लागणार नाही याची गॅरंटीसुद्धा दिली आहे. त्यामुळे तुमचं बँक खातं आधारशी जोडलेलं आहे का आणि NPCI मॅपिंग पूर्ण आहे का हे एकदा नक्की तपासा. आता आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर आली. राज्यातील अनेक शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा मिळालेला नाही. याबद्दल सरकारने काही स्पष्ट कारणं दिलेली आहेत. लाभार्थी तपासणी करताना काही निकष लागू करण्यात आले असून आवश्यक कागदपत्र अपूर्ण असतील तर लाभ वितरणामध्ये विलंब होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपली कागदपत्र अपडेट ठेवणं अत्यंत महत्त्वाचं इम्पॉर्टंट ठरलं आहे. आता यासोबतच फार्मर ID कार्ड देखील महत्त्वाचा दस्तऐवज म्हणजे डॉक्युमेंट ठरला आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर ID कार्ड तयार केलेलं नाही त्यांची माहिती तपासणी प्रक्रियेमध्ये अडकू शकते. त्यामुळे शासनाच्या नोंदीमध्ये तुमची माहिती अचूक असणं इम्पॉर्टंट आहे, कारण आता निधीचं वितरण पूर्णपणे डिजिटल पद्धतीने केलं जात आहे. मात्र शेतकरी बांधवांनो, तुम्ही चिंता करू नका. एकदा सर्व प्रक्रिया पूर्ण झाली की निधी थेट तुमच्या खात्यात जमा होणार. रक्कम जमा झाल्यानंतर बँकेकडून आणि शासनाकडून मोबाईलवर तुम्हाला SMS प्राप्त होईल. त्यामुळे मोबाईल नंबर बँक खात्याशी जोडलेला असणं हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. आता सर्वात मोठ्या अपडेटकडे वळूया, कारण आज राज्यातील एकूण 14 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरणाचा पहिला टप्पा सुरू झाला. सरकारने पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार केली असून त्या यादीनुसार निधी जमा करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. त्यामुळे पुढे आपण त्या 14 जिल्ह्यांची संपूर्ण डिटेल यादी पाहणार आहोत. आता ही माहिती तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत असेल तर पीक विम्याची रक्कम तुमच्या खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आता आपण त्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत, ज्याची लाखो शेतकरी आतुरतेने वाट बघत होते.
सरकारने पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांची यादी लागू केली आणि आता पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा होण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली. त्यामुळे तुमचा जिल्हा यादीत आहे का हे शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यादीत नाव असेल तरच तुम्हाला लाभ मिळू शकतो. आता सगळ्यात आधी कोणता जिल्हा आहे तर त्या जिल्ह्याचं नाव आहे आपला नाशिक जिल्हा. संतांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेला आणि द्राक्षांच्या पिकासाठी प्रसिद्ध असलेला आपला नाशिक जिल्हा पश्चिम महाराष्ट्रातील या महत्त्वाच्या जिल्ह्याचा पहिल्या टप्प्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. आता नाशिकमधील सिन्नर, निफाड, येवला, चांदवड, दिंडोरी आणि इगतपुरी या तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांना प्राधान्याने पीक विमा दिला जाईल. विशेष म्हणजे ज्या लाभार्थ्यांच्या खात्यात PM किसान योजनेचा हप्ता नियमितपणे जमा होतो आणि ज्यांनी KYC, आधार लिंकिंग आणि बँकेची तपासणी पूर्ण केलेली आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यात 32,000 रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली. आता त्यानंतर नाव येतं ते आपल्या अहमदनगर जिल्ह्याचं. पश्चिम महाराष्ट्रातला अहमदनगर जिल्हा. आता अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी, श्रीरामपूर, नेवासा, संगमनेर, पारनेर, शेवगाव आणि पाथर्डी या तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्राधान्याने पीक विम्याचा लाभ दिला जाईल. ज्या लाभार्थ्यांच्या खात्यात PM किसान योजनेचा हप्ता नियमितपणे जमा झालेला आहे, ज्यांनी KYC केलेली आहे, आधार लिंकिंग पूर्ण केलं आहे आणि ज्यांची बँक तपासणी अपडेट आहे अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 32,000 रुपये जमा करण्याची प्रक्रिया आपल्या महाराष्ट्र सरकारने सुरू केली. आता पुढचा जिल्हा आहे जालना जिल्हा. मराठवाड्यातील या महत्त्वाच्या कृषी जिल्ह्यासाठी देखील आपल्या शासनाने आर्थिक तरतूद मंजूर केली. आता जालना जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी, बदनापूर, भोकरदन, जाफराबाद, मंठा आणि परतूर या तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांना लाभ 100% दिला जाईल. अनेक शेतकरी मागील काही वर्षांपासून पीक विम्याच्या प्रतीक्षेत होते. अखेर त्यांच्या खात्यात हेक्टरी 32,000 रुपयेपर्यंतची मदत जमा होण्याचा मार्ग 100% मोकळा झाला. जालना जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी सरकारने विशेष सूचना दिलेल्या आहेत. आधार कार्ड, बँक खातं आणि जमीन नोंदीची तपासणी पूर्ण असेल तर निधी थेट खात्यात जमा होईल. त्यामुळे मोबाईल सुरू ठेवा आणि बँक खात्याची माहिती तुम्ही तपासत राहा. हे अत्यंत गरजेचं आहे, कारण रक्कम जमा होतात सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर SMS येईल. पण अजून एक महत्त्वाचा जिल्हा आपण पुढे पाहू, तो आहे नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्यासाठी अतिशय मोठी अपडेट. राज्यातील महत्त्वाच्या कृषी जिल्ह्यांपैकी असलेल्या या जिल्ह्याचाही पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात आला. नांदेडमधील मुखेड, भोकर, कंधार, लोहा, देगलूर, नायगाव, बिलोली, धर्माबाद आणि उमरी या तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांची यादी बँकांकडे सरकारने सुपूर्द केली. आता विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या योजनांचे हप्ते नियमितपणे मिळत आहेत आणि ज्यांची सर्व कागदपत्र पूर्ण आहेत अशा लाभार्थ्यांना प्राधान्याने पीक विमा दिला जाईल. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील हजारो शेतकरी कुटुंबांसाठी ही अतिशय महत्त्वाची आनंदाची बातमी सरकारकडून देण्यात आली. आता वाढलेला बियाण्यांचा खर्च, खतांचे दर आणि शेतीवरील आर्थिक ताण हे सगळं कमी करण्यासाठी ही मदत नक्कीच या शेतकऱ्यांना उपयोगी पडेल. शेतकरी बांधवांनो, ही तर फक्त सुरुवात आहे. अजून पुढील जिल्ह्यांची यादी बाकी आहे. त्यामुळे व्हिडिओला अजिबात स्किप करू नका, कारण पुढच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असू शकते. आता तुमच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा होण्याची मोठी अपडेट पुढे आहे. आता सर्वात मोठी अपडेट, लक्ष देऊ नये का ही अपडेट. सरकारने लाभार्थी पडताळणीसाठी काही महत्त्वाचे निकष लागू केले. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा निकष म्हणजे PM किसान योजनेचा 22वा हप्ता. ज्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता जमा झाला अशा लाभार्थ्यांची माहिती प्राधान्याने तपासली जात असून त्यांच्यासाठी पीक विमा वितरणाची प्रक्रिया वेगाने सुरू झाली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी ठरली ही. आता आपण वळूया पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जिल्ह्यांकडे. सरकारने सातारा आणि जळगाव या जिल्ह्यांसाठी देखील हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे या भागातील हजारो शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा 100% मिळेल. विशेष म्हणजे या जिल्ह्यातील लाभार्थ्यांची यादी बँकांकडे सुपूर्द करण्यात आली असून निधी वितरणाला गती मिळाली आहे. सातारा जिल्ह्यातील कराड, पाटण, कोरेगाव, फलटण, मान आणि खटाव या तालुक्यातील पात्र शेतकरी लाभार्थ्यांचा समावेश यामध्ये करण्यात आला. यासोबतच जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, अंमळनेर, एरंडोल आणि पारोळा या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा मोठी अपडेट लागू झालेली आहे. आता या भागातील अनेक शेतकरी गेल्या अनेक महिन्यांपासून मदतीची वाट बघत होते. अखेर त्यांच्यासाठी निधी वितरणाचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला. सरकारच्या आदेशानुसार ज्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण नाही, ज्यांचं KYC पूर्ण आहे, आधार तपासणी पूर्ण झालेली आहे, बँक खातं आधारसोबत लिंक आहे आणि ज्यांचं NPCI मॅपिंग पूर्ण झालेलं आहे, अशा शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी 32,000 रुपयेपर्यंतची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली.
आता आणखी एक महत्त्वाची बातमी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी आली. सरकारने पहिल्या टप्प्यात सांगली आणि उस्मानाबाद म्हणजे आपला धाराशिव या जिल्ह्यांचा समावेश निश्चित केला. त्यामुळे या भागातील पात्र लाभार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण तयार झालंय. सांगली जिल्ह्यातील तासगाव, कवठे महाकाळ, जत, खानापूर आणि आटपाडी या भागातील शेतकरी लाभार्थ्यांना प्राधान्याने निधी दिला जाईल. त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर, उमरगा, परंडा, भूम आणि कळंब या भागातील शेतकऱ्यांची यादी देखील अंतिम करण्यात आली. त्यामुळे या भागातील म्हणजे या तालुक्यातील लाभार्थ्यांसाठी आजचा दिवस खूप विशेष ठरणार. सरकारने स्पष्ट सूचना दिल्या की आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं, बँक खातं सक्रिय असणं आणि सर्व कागदपत्रांची तपासणी पूर्ण असणं अत्यावश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे त्यांच्यासाठी निधी वितरणाचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला. त्यामुळे अनेक पात्र लाभार्थ्यांच्या मोबाईलवर रक्कम जमा झाल्याचा संदेश दिसायला सुद्धा सुरुवात झाली. शेतकरी बांधवांनो, अजून यादी संपलेली नाही. पुढील जिल्ह्यांची नावं आणि कोणत्या भागांमध्ये सगळ्यात आधी रक्कम जमा होईल याची सर्वात मोठी महत्त्वाची अपडेट आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढच्या यादीमध्ये तुमच्या तालुक्याचं नाव सुद्धा असू शकते. तुमच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा होण्याची खुशखबर सरकारने दिली. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न तुमच्यासमोर आहे. सरकारने जाहीर केलेल्या या 14 जिल्ह्यांच्या पहिल्या यादीत तुमचा जिल्हा आणि तुमचं नाव आहे का? जर तुमचा जिल्हा या पहिल्या टप्प्यामध्ये समाविष्ट झाला असेल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी नक्कीच ठरेल, कारण पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात पीक विमा जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. मात्र ज्या शेतकरी बांधवांचं नाव पहिल्या यादीमध्ये आलेलं नाही त्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण सरकारने दुसरा आणि तिसरा टप्पा देखील मंजूर केला असून उर्वरित जिल्ह्यांसाठी निधी वितरणाची संपूर्ण तयारी पूर्ण केली आहे. त्यामुळे पुढील टप्प्यातील लाभार्थ्यांना सुद्धा पीक विम्याचा लाभ 100% मिळेल. आता हा पीक विम्याचा जो निधी आहे तो DBTच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर होईल. त्यामुळे कोणत्याही कार्यालयात जाण्याची किंवा मध्यस्थाची तुम्हाला गरज पडणार नाही. मोबाईल नंबर बँक खात्याशी जोडलेला असेल तर रक्कम 100% जमा होईल आणि तसा संदेश म्हणजे SMS सुद्धा तुम्हाला मिळेल. तर शेतकरी बांधवांनो, अपडेटमध्ये आपण पीक विमा वितरण, पात्रता अटी, आवश्यक कागदपत्र आणि पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांची सविस्तर माहिती पाहिली. त्यामुळे ही माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत सुद्धा तुम्ही शेअर करा, कारण एका छोट्या माहितीतून अनेक शेतकऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो. अशाच प्रकारच्या पीक विमा, PM किसान, नमो शेतकरी योजना, अनुदान, कर्जमाफी आणि सरकारी योजनांच्या सर्वात वेगवान आणि महत्त्वाच्या अपडेट्स पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.